लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। 2 रक्षाबंधनची गिफ्ट आता तयार आहेत। मोबाईलवरती गिफ्ट जमा झाल्याच्या नंतर मेसेज सुद्धा पडणार आहे। 3000 प्लस 1500 रुपये काही महिलांना एक्स्ट्रा जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 2 गिफ्ट आता तयार आहेत। लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती आता पुन्हा एकदा पैसे डबल हप्ता आता होणार वाटप। नमस्कार, आज तारीख आहे 28 जुलै आणि वार आहे सोमवार। आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे। रक्षाबंधन सण आता जवळ आलेला आहे, काही दिवस उरलेले आहेत। उद्या आहे नागपंचमी सण, तर या दोन्ही सणाच्या शुभ मुहूर्तावरती औचित्य साधून महायुती सरकार सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा करणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना आता डबल हप्ता 3000 रुपये जमा होणार आहे। तसेच ज्या बहिणींचे 1500 रुपये जून महिन्याचे बाकी होते ते सुद्धा त्यांना आता मिळणार आहेत। म्हणजे या महिलांना थेट 4500 रुपये आता लाडकी बहीण योजनेमार्फत टोटल जमा केले जाणार आहेत। आणि हे ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची अपडेट पाहूया। तर बघा, लाडकी बहीण योजना जबरदस्त अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। तर बघा, रक्षाबंधन सन 2025चं गिफ्ट आता तयार आहे। शुभ मुहूर्तावरती या सणाच्या आता पैसे वाटप होणार आहे। तारीख वेळ आता जाहीर झालेली आहे। व्हिडिओमध्ये आपण पुढे सर्व अपडेट पाहणार आहोत। तर बघा, रक्षाबंधनाला या लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे। अचानक झाली मोठी घोषणा, महिलांच्या मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडकी बहीण आता खुश होणार आहे। आणि की इतकी जबरदस्त न्यूज, इतकी जबरदस्त अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाला ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या भावांकडून रक्षाबंधनाला या लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे। आत्ताची सणाची ही सर्वात मोठी घोषणा आहे। महिला सर्व खुश, सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा डबल हप्ता, डबल पैसे आता जमा होणार आहेत। त्यानंतर लाडकी बहीण योजना पुढची जबरदस्त अपडेट आलेली आहे। रक्षाबंधन सणाचं सुद्धा आता गिफ्ट तयार आहे। तर बघा, लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा होत असून आता जुलै आणि ऑगस्ट 2025 या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहे। आणि या इकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। म्हणजे जुलै महिन्याचे 1500 प्लस ऑगस्टचे 1500 थेट 3000 रुपये आता जमा होणार आहेत। तसेच ज्या बहिणींचे पेंडिंगला आहेत जून महिन्याचे 1500 ते सुद्धा त्यांना मिळणार आहेत। त्या महिलांना तर थेट 4500 रुपयाचा रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार आहे। ठीक आहे, बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे आता बघा, लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। रक्षाबंधन सणानिमित्त आता होणार पैसे वाटप। ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींना आम्ही दर महिन्याला लाभ देणार आहोत। 2100 रुपये। महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की देऊ, असं विधान उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेलं आहे। तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे 2100 रुपयेबाबत लवकरच निर्णय घेऊ व 2100 रुपये सुद्धा आम्ही महिलांना देणार आहोत, माझ्या बहिणींना देणार आहोत, असं ते म्हणाले आहेत। बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। तर बघा, आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणानिमित्त मिळणार आहे मोठे गिफ्ट। होणार आहे 2-2 हप्ते जमा, डबल हप्ता होणार वाटप। लाडक्या बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। तर बघा, रक्षाबंधन सणाचा आता गिफ्ट तयार आहे। आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप। तर बघा, विशेषतः रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर 3000 रुपयाची रक्कम आता जमा होणार आहे। सर्व बहिणी आता खुश होणार आहे। रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे। 100% रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता पात्र महिलांना मिळणार आहे, जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी ही आहे मोठी खुशखबर। त्यानंतर बघा, लगेचच आता जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच बघा, जून महिन्याचे हप्ते म्हणजे 12 हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत। आता तुम्हाला 13वा आणि
14व्या हप्त्याचे पैसे महाराष्ट्र सरकार म्हणजे महायुतीचं सरकार आता वाटप करणार आहे। सर्व पात्र बहिणींना हे पैसे हा लाभ जमा होणार आहे आणि विशेष म्हणजे लगेचच आता जुलै ऑगस्टचा हप्ता वाटप करणार आहेत, कारण की रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती हे पैसे पात्र महिलांना मिळणार आहे। तसेच भरपूर महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे। याच्यामध्ये बघा जवळपास 26 लाख अशा महिला आहेत ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे। त्यापैकी आता बघा ज्यापैकी अपात्र झालेल्या आहेत त्यापैकी आता काही महिला अपात्र झाल्या होत्या त्यांना आता पुन्हा या योजनेमध्ये पात्र करण्यात येणार आहे। सर्व गोष्टीची शहानिशा होणार, तुमचा अर्ज, तुमचे डॉक्युमेंट, सर्व गोष्टींची तपासणी होणार आणि ज्या अपात्र महिला ठरवलेल्या आहेत त्यापैकी काही ठराविक महिलांना पात्र करण्यात येणार आहे आणि त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे। जून महिन्याचा जो हप्ता आहे तो 2 कोटी महिलांना 2,25,00,000 महिलांना जमा झालेला आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची लेटेस्ट अपडेट, जबरदस्त अपडेट या ठिकाणी आलेले आहे। सर्व बहिणींसाठी, सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी। जून 2025 पासून बघा 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2,25,00,000 पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे। या महिलांना पैसे सुद्धा जमा झालेले आहेत। त्यानंतर बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट दिलेले आहे। त्यांनी काय अपडेट दिलेली आहे आता ती अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती नवीन आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा व आपल्या मराठी रेगे चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबून आपल्या चॅनलचा फायनल एक मेंबर तुम्ही बना। ठीक आहे, तर बघा तात्पुरत्या स्वरूपात बघा अपडेट अशी आलेली आहे की तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू होईल। म्हणजे अशा बऱ्याच महिला असणार आहेत ज्यांना आत्ता जून महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता, परंतु त्यांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासोबत आणि जुलै महिन्याच्या हप्त्यासोबतच जून महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। म्हणजे इन शॉर्ट या महिलांना, या बहिणींना लॉटरी लागणार आहे। रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती चांगलेच पैसे यांना जमा होणार आहेत। आता वाटप होणार बघा, तुम्हाला आत्तापर्यंत 12 हप्ते जमा झाले, 12 महिन्याचे 12 हप्ते पैसे जमा झालेले आहेत। एकूण 18,000 रुपये लाडक्या बहिणींना टोटल रक्कम आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून मिळाली आहे आणि आता वाटप होणार आहे जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता। 100% आता होणार पैसे वाटप। महिलांसाठी आनंदाची बातमी। मग 1,500 रुपये प्रमाणे पैसे येणार की 2,100 रुपये प्रमाणे येणार, तर बघा रक्षाबंधन सणाचं जे गिफ्ट आहे ते तुम्हाला सध्या तरी 1,500 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। हे सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची जबरदस्त अपडेट, 2,100 रुपये होणार लाडकी बहिणींचा हप्ता। बघा तुम्हाला सर्वांना माहीत आहे 2,100 रुपयाची चर्चा आणि लाडकी बहीण योजनेचा विषय खूप दिवसापासून रंगलेला आहे, जुना विषय आहे हा। तर बघा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने हप्त्यामध्ये वाढ करून 2,100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यावेळेस मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब। महायुती सरकारने त्यावेळेस घोषणा केली होती, परंतु अजूनपर्यंत तर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये प्रमाणेच हप्ता दिला जात आहे। तसेच 2025-26च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला निश्चित राहा दर महिन्याला तुम्हाला पैसे येणार आहेत। जून महिना असेल, वर्ष 2025-26 5 वर्ष तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून पैसे मिळतच राहणार आहेत। मग आता प्रश्न असा आहे की लाडक्या बहिणींना आत्ता सध्या 1,500 रुपये जमा होत आहेत, मग 2,100 रुपये कधी जमा होणार असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींनी विचारला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 5 वर्षामध्ये कधीसुद्धा याबाबत शासन निर्णय घेईल व तुम्हाला 2,100 रुपये दिले जातील। बघा या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी घोषणा केली होती। त्यांनी काय सभागृहामध्ये घोषणा केली होती, ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल, बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस या संदर्भात निर्णय घेतला जाईल व 2,100 रुपये दिले जातील असं त्यांनी सांगितलं होतं। आता बघा शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। सर्व शेतकरी मित्रांना सूचना आहे। बघा आपण या लाडकी बहीण योजनेसोबत शेतकरी मित्रांसाठी सुद्धा ज्या काही अपडेट्स असतात त्या कव्हर करत आहोत। त्यामुळे बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट दिल्या जातात। तर बघा खरीप हंगाम 1 ऑगस्ट 2000 पासून सुरू होतोय। ही पीक पाहणीसाठी बघा 7/12 पिकाची नोंद का करावी, तर बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल। नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई झालेलं तर लाभ मिळेल। किमान आधारभूत किंमत
MSP अंतर्गत हमीदाराने विक्री पीक कर्ज सुविधा ॲग्रिस्ट्रॅक अंतर्गत सर्व सरकारी योजना व अनुदान इत्यादी सर्वांचा तुम्हाला लाभ मिळेल. आपला सहयोग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. तर बघा, हे तुम्ही सर्वांनी लक्षामध्ये घ्या. खरीप हंगाम 1 ऑगस्ट 2000 पासून सुरू होतोय. सर्वांनी हे लक्षामध्ये घ्या. महत्त्वाची ही अपडेट होती शेतकरी मित्रांसाठी. त्यानंतर बघा, MahaDBT कृषी विभाग MahaDBT शेतकरी योजनेसंदर्भात अपडेट आहे. MahaDBT शेतकरी योजना पोर्टलवर ऊस तोडणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू करण्यात आलेले आहे. तर बघा, या ठिकाणी महत्त्वाचा अपडेट आहे शेतकरी मित्रांसाठी. तर बघा, ऊस तोडणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. सन 2025-26 करिता MahaDBT शेतकरी योजना पोर्टलवर ऊस तोडणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झालेलं आहे. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यपद्धती अवलंबण्यात येत असल्यामुळे एखाद्या घटकासाठी जे शेतकरी लवकर अर्ज करतील त्यांना प्रथम लाभ दिला जाणार आहे. प्रथम त्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जे अनुदान असणार आहे ते मिळणार आहे 35 लाख रुपये. हे तुम्ही मशीन पाहू शकता. ऑनलाईन MahaDBT पोर्टलवरती तुम्ही जाऊन हा अर्ज करू शकता. आता बघा, लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये होणार आहेत पैसे वाटप. नुकताच लाडक्या बहिणींना 12वा हप्ता जमा झालेला आहे. ज्या बहिणींना 12वा हप्ता मिळाला नाही त्यांना आता 13वा हप्ता 14वा हप्ता रक्षाबंधन सणानिमित्त हे गिफ्ट जमा होणार आहेत. आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रक्षाबंधन सणाच्या शुभमुहूर्तावरती पैसे वाटप होणार आहेत. पैशांचा पाऊस होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींचा महाराष्ट्रातील सर्व महिलांचा प्रत्येक सण आनंदामध्ये साजरा होणार आहे, गोड होणार आहे. कारण की ही मुख्य शासनाचं भूमिका असणार आहे प्रत्येक सण बहिणींचा गोड करायची. त्यामुळे रक्षाबंधन हा लाडक्या भावांचा, लाडक्या बहिणींच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा सण असल्याकारणाने हा सण आता शासन तुमचा गोड करणार आहे. मात्र बघा, सणासुदीच्या काळात महिलांना हप्ता दिला जात असल्याची परंपरा असल्यामुळे पूर्वीपासून आता म्हणजे 1 वर्ष झालं आहे ही योजना सुरू होऊन. 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 1 वर्षाचे 12 हप्तेसुद्धा लाडक्या बहिणींना वाटप झालेले आहेत आणि 1 वर्षापासूनच ही परंपरा आहे. तुम्हाला माहिती असेल, पाठीमागे सुद्धा गेल्या वर्षी रक्षाबंधन सणाच्या शुभमुहूर्तावरती पैसे आले होते, दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती पैसे आले होते. अशा मेन सणांच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला पैसे वाटप झाले होते. त्याच पद्धतीने आता या वर्षीचा रक्षाबंधन सणसुद्धा गोड होणार आहे व प्रत्येक सण बहिणींचा गोड होणार आहे. कारण की लाडकी बहिणी जी योजना आहे हे या योजनेचा हाच उद्देश आहे शासनाचा. गोरगरीब घटकातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत होईल, त्यांचा संसारामध्ये थोडीशी हेल्प शासनाच्या माध्यमातून होईल, अशा प्रकारचं शासनाचं ध्येय आहे, महायुती सरकारचं ध्येय आहे. त्यामुळे हा लाभ तुम्हाला 100% आता जमा होणार आहे. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्व पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडकी बहीण योजना आजची अपडेट. सरकारने 2100 रुपये देण्याचे वचन दिले असले तरी सध्या तुम्हाला रक्षाबंधन सणाचं जे गिफ्ट आहे ते 1500 प्रति महिना दिलं जाणार आहे. आता तुम्हाला जो इथून पुढचा जुलैचा हप्ता मिळणार आहे, ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे, हे पैसे सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे जमा होणार आहे. याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी. तुम्हाला सध्या तरी 2100 रुपये दिले जात नाहीत. 2100 रुपये 5 वर्षांमध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन तुम्हाला दिले जाणार आहेत. आता हे पैसे फक्त ज्या महिला या अटी शर्तीमध्ये बसतील यांनाच रक्षाबंधन सणाचे गिफ्ट मिळणार आहे. आता पहिली जी अट आहे ती आहे महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचं जे वय आहे ते या ठिकाणी 18 नाही, 21 आहे, हे लक्षामध्ये घ्या. 21 ते 65 याच्यामध्ये असलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं. महिला आयकर भरत नसावी. बँक खाते आधार कार्डशी जोडलेलं असावं. तुमचा फॉर्म मंजूर असावा. बँक DBT साठी सक्रिय असावं. बँकेची KYC वगैरे सर्व डॉक्युमेंट ओके असावे. याच महिलांना हे पैसे मिळणार आहेत. हे सर्व महिलांनी, सर्व बहिणींनी लक्षामध्ये घ्या. आता बघा, काही बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे, परंतु काही महिलांचा हप्ता पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. आता बघा, हप्ता बंद संदर्भात अपडेट. लाडकी बहीण योजना. तर बघा, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्या बहिणी सरकारी नोकरीत आहे त्यांना हप्ता मिळणार नाही, किंवा ज्या महिलांकडे 4 व्हीलर आहे, ज्या बहिणी या निकषमध्ये बसत नाहीत, म्हणजे ज्या महिला रिच फॅमिलीमधून आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही. आणि की ही योजना गरीब घटकातील, गरीब कुटुंबातील महिलांच्यासाठीची आहे. आता बघा, जवळपास जून महिन्याचा जो हप्ता आहे तो 26 लाख महिलांना मिळालेला नाहीये.
त्यापैकी आता काही बहिणींना पुन्हा एकदा पैसे सुरू होणार आहेत, पुन्हा एकदा हप्ता मिळणार आहे. परंतु त्याची शहानिशा करणार आहे, त्यांच्या अर्जाची डॉक्युमेंट सर्व गोष्टींची शहानिशेमध्ये जर तुम्ही पात्र ठरला योजनेसाठी तर तुम्हाला पुन्हा एकदा लाभ सुरू होणार आहे व रक्षाबंधन सणाचं सुद्धा गिफ्ट मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला आता खुश होणार. महिलांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्रातील महिलांसाठी एक वरदान ठरलेली योजना जर कोणती असेल, लोकप्रिय योजना, सुपरहिट योजना, गेम चेंजर योजना म्हणून ओळख असणारी महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध योजना, महिलांसाठी वरदान असणारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना वरदान ठरली आहे. ही योजना 2024 मध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे. ज्या महिलांना बघा मग छोटे छोटे त्यांची कामं असतील, मग मेडिकल इमर्जन्सी असेल, मुलांचं शिक्षण असेल, लाईट बिल असेल किंवा कोणतीही छोटी छोटी कामं या योजनेच्या पैशाच्या दर महिन्याला मिळणाऱ्या हप्त्यामधून महिलांचं होत आहे. त्यामुळे भरपूर महिला आनंदी आहेत या योजनेमुळे. ठीक आहे, अशाच त्या आनंदी राहणार आहेत सर्व बहिणी. 5 वर्ष तुम्हाला कोणतीही काळजी करायची नाहीये. जोपर्यंत महायुती सरकार सत्तेमध्ये आहे तोपर्यंत 5 वर्ष तुम्हाला लाभ मिळतच राहणार आहे. तसेच मागील हप्त्यांची थकबाकी मिळणार का, हा प्रश्न भरपूर महिलांनी कमेंटमध्ये विचारला होता. तर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, हो मिळणार आहे. सरकार काही वेळा मागील महिन्याचे हप्ते देखील पुढच्या हप्त्यासोबत एकत्र जमा करते. त्यामुळे काही महिलांना एका वेळी 3,000 किंवा 4,500 रुपये देखील मिळू शकतात. त्यामुळे बघा, आता कोणत्या महिलांना मिळणार हे पण सांगतो. 4,500 कोणत्या बहिणींना 3,000 मिळणार. तर बघा, ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे अशा बहिणींना 3,000 रुपये मिळणार. म्हणजे जुलै महिन्याचे 1,500 प्लस ऑगस्ट महिन्याचे 1,500. ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही मागच्या वेळेस त्यांना 4,500 रुपये मिळणार. जून महिन्याचे 1,500, ऑगस्टचे 1,500, जुलैचे 1,500. परंतु या महिला अपात्र होऊन पुन्हा पात्र ठरल्या पाहिजे. शहानिशेमध्ये पात्र ठरल्या तर तशा महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे त्या बहिणींना थेट लॉटरी लागणार आहे. एक साथ 3-3 हप्त्याचे पैसे एकत्र या महिलांना जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट, नाव यादीमध्ये आहे का अशी करा तपासणी. आता तुम्ही तपासणी कसं करू शकता यादीमध्ये नावाची, त्या संदर्भात आपण अपडेट माहिती पाहूया. तर बघा, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा नगर परिषद संकेतस्थळावर तपासणी करता येते. दुसरा ऑप्शन आहे नारी शक्ती मोबाईल ऍप मधून तुम्ही नाव पाहू शकता. अशा प्रकारे तुमचं नाव तुम्ही घर बसल्या यादीमध्ये चेक करू शकता. किंवा CSC सेंटरवर जाऊन देखील तुम्हाला तपासता येते. यादीत जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला लाभ मिळेल. जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. ही सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट, लाडकी बहीण योजना सुप्रसिद्ध अपडेट. आतापर्यंत महिलांना जो लाभ जमा झालेला आहे या योजनेअंतर्गत तो झालेला आहे 18,000 रुपये. एकूण लाभ 18,000 रुपये बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. तर बघा, जून महिन्यापर्यंतचा हप्ता सुमारे 2.5 कोटी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. तर जुलै ऑगस्ट महिन्याचा 3,000 रुपयेच्या हप्त्याची प्रतीक्षा अद्याप सुरू आहे, अजूनपर्यंत सुरू आहे. ठीक आहे. आणि ही प्रतीक्षा आता सर्व बहिणींची लवकरच संपणार आहे. आतापर्यंत सर्व महिलांना एकूण 12 हप्त्यांमध्ये 18,000 रुपये मिळाले आहेत आणि पुन्हा एकदा रक्षाबंधन सणानिमित्त थेट 3,000 रुपये आता जमा होणार आहेत. जुलै महिन्याचे 1,500, ऑगस्टचे 1,500 आणि लगेच आता महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा पैसे जमा होणार आहे व रक्षाबंधन सण सर्व लाडक्या भावांचा, सर्व लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा होणार आहे व गोड होणार आहे. त्यानंतर ज्या बहिणींना पैसे येत नाहीये त्यांनी काही गोष्टी या ठिकाणी चेक करायच्या आहेत. तर पहिली जी गोष्ट आहे ती तुम्हाला चेक करायची आहे की तुमच्या अर्जामध्ये काही चूक झाली नाहीये ना, किंवा फॉर्म भरताना बघा बऱ्याच महिलांचे मोबाईल नंबर चुकीचे आहेत, पत्ता अपूर्ण आहे किंवा आधार लिंक नसलेले बँक खाते असल्याने पैसे येत नाहीत. त्यामुळे अर्ज पुन्हा तपासा आणि आवश्यक बदल करून घ्या. तर बघा, तुमचं जर आधार लिंक होत नसेल तर तुम्ही सरळ पोस्ट बँकेमध्ये अकाउंट करा. पोस्ट बँकेमध्ये तुम्ही अकाउंट ओपन केलं, कारण की ही सरकारी बँक असल्यामुळे याचं डायरेक्ट आधार कार्ड बँकेसोबत लिंक होतं व थेट तुमचा लाभ या बँकेमध्ये जमा होत असतो. त्यामुळे पोस्ट बँकेचं अकाउंट तुमच्यासाठी सोयीस्कर ठरू शकतं लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत गरीब महिलांना आता मिळणार आहे मोठा लाभ. आता मोठा लाभ काय मिळणार आहे, किती मिळणार आहे ते पाहूया. तर बघा, योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा, औषधोपचार, घर खर्च आणि इतर गरजांसाठी या रकमेचा उपयोग करता येतो. हे लक्षामध्ये घ्या सर्व महिलांनी. गरीब महिलांना आता हा मोठा लाभ मिळणार आहे व दर महिन्याला
मिळणार आहे. तर बघा आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता. तर कधी जमा होणार असा प्रश्न भरपूर ताईंनी विचारला होता. तर आपल्या सगळे अपडेट आलेले आहे, तारीख जाहीर झालेली आहे. तर ती तारीख आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 12 हप्त्याचा लाभ जमा झालेला आहे व लाडक्या बहिणींना आता दिलासा देणारी अपडेट समोर आलेली आहे. सरकारने घेतला आहे बहिणींसाठी मोठा निर्णय. महिला आता खुश. महिलांना पुन्हा एकदा पैसे वाटप होणार आहेत. आतापर्यंत लाडक्या बहिणींना 12 हप्त्याचा लाभ जमा झालेला आहे. एक प्रकारे हे मासिक वेतन आहे जे लाडक्या बहिणींना शासन देत आहे. प्रत्येक महिन्याला दरमहा 1500 रुपये न चुकता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत. कधी कधी उशीर होतोय, महिना संपल्याच्या नंतर पुढच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात पैसे जमा होत आहेत, परंतु पैसे जमा होत आहेत हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्हाला लाभ न चुकता प्रत्येक महिन्याचा दिला जातोय. त्यामुळे महायुती सरकारचं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून महिलांकडून तसेच संपूर्ण नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे. तर आता बघा, जसं तुम्हाला 12 हप्त्याचं मासिक वेतन मिळालं, सेम तसंच आता तुम्हाला 13व्या आणि 14व्या हप्त्याचं मासिक वेतन रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती जमा करण्यात येत आहे. तुम्हाला डेट टायमिंग सांगणार आहे कधी तुम्हाला हा लाभ जमा होणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट नागपंचमी प्लस रक्षाबंधन सणाच्या सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना, सर्व व्ह्युअर्स, सर्व सबस्क्रायबर सर्वांना ऍडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा. नागपंचमीचा सण आहे उद्या, ठीक आहे, वार आहे मंगळवार आणि रक्षाबंधनचा सण आहे 9 ऑगस्टला आणि वार आहे शनिवार. तर या दोन्ही सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचे हे दोन्ही सण आनंदामध्ये साजरे हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. तर बघा, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर बघा, नागपंचमी प्लस रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे. पात्र महिलांना हे गिफ्ट आता मिळणार आहे. सर्व महिला आता खुश होणार आहेत. बहिणींसाठी आनंदाची अपडेट, महिलांमध्ये आनंदाचं वातावरण. तसेच आता लाडक्या बहिणींचं 2100 रुपये 5 वर्षामध्ये योग्य वेळी वाढवले जाणार आहेत. परंतु एक अशी योजना आहे ज्या योजनेमध्ये 1500 रुपयाचा लाभ होता आणि तो लाभ थेट आता 1000 रुपयांनी वाढवला आहे व 2500 रुपये लाभ दिला जाणार आहे. आता ती कोणती योजना आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहूया. तर त्या योजनेचं नाव आहे श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजना. तर बघा, दिव्यांग बांधवांच्या स्मरणार्थ आणि सक्षम करण्यासाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली या संदर्भात मोठी अपडेट. तर बघा, 2500 रुपये आता करण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या ज्या काही योजना आहेत या सर्व योजनाचे आता पैसे वाढवण्यात आलेले आहेत आणि 500-600 रुपये न वाढवता थेट बघा, थेट आता या योजनेचे 1000 रुपये महाराष्ट्र शासनाने वाढवले आहेत प्लस 1000 रुपये. अगोदर लाभ होता 1500 रुपये, आता डायरेक्ट 2500 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. धडाधड निर्णय घेतलेला आहे. सर्व दिव्यांग बांधवांची जी काही मागणी होती भरपूर दिवसापासून, ती मागणी आता पूर्ण झालेली आहे व त्यांना आता दर महिन्याला वाढीव रक्कम दिली जाणार आहे. ठीक आहे. तर बघा, या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दरमहा 1500 रुपयाच्या आर्थिक सहाय्यात वाढ करून आता दरमहा 2500 आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. आपल्या दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आहे. सर्व दिव्यांग बांधवांना खूप खूप शुभेच्छा. आता तुम्हाला वाढीव रक्कम दर महिन्याला मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणी योजनेला आतापर्यंत 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आतापर्यंत 1 वर्षाचे सर्व हप्ते तुम्हाला मिळाले आहे. दुसरं वर्ष लाडकी बहीण योजनेचं सुरू झालेलं आहे आणि आता दुसऱ्या वर्षाचा पहिला हप्ता जमा होणार आहे. सर्व पात्र महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. दुसऱ्या वर्षाचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे. बहिणींना मिळणार जुलै प्लस ऑगस्ट महिन्याचं गिफ्ट एकत्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार काम करत आहे व महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सक्सेसफुली चालवून दाखवली आहे, रन करून दाखवलेली आहे. तसेच बघा, आता जिल्हा परिषद जालना यांच्यातर्फे ऍडव्हर्टाइज या ठिकाणी आलेला आहे. 90% अनुदानावरती आता शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे. फ्री शिलाई मशीन मिळणार आहे 90% अनुदानावरती. हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. ही जाहिरात आहे जिल्हा परिषद जालना यांची.
तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 90% अनुदानावर शिलाई मशीन 31 जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील महिला पात्र असतील. वार्षिक उत्पन्न असणार आहे 1,20,000 पेक्षा कमी. ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज तुम्ही या योजनेसाठी करू शकता. ही जाहिरात जिल्हा परिषद जालना यांची आहे. ठीक आहे, नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ मिळवा. ठीक आहे, त्यानंतर पुढची अपडेट, माझ्या सर्व बहिणींना 12 हप्त्याचं गिफ्ट दिलं. त्याच पद्धतीने आता रक्षाबंधन सण ही गोड करणार. रक्षाबंधन सणाचं हे गिफ्ट वाटप करणार महायुती सरकारचा धडाधड असा निर्णय. आता धडाकेबाज निर्णय महायुती सरकार घेणार आहे व सर्व बहिणींना आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे. आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये हे सर्व जिल्हे आहेत. टोटल 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होणार आहे. पैसे जमा 1,03,000 रुपये जमा होणार आहेत. पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. 3,000 क्रेडिट टू युअर अकाउंट ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मग तुम्ही बँक ऑफ बरोडाचं अकाउंट दिलेलं असू द्या, पोस्ट बँक, SBI, HDFC कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, सर्व बँकांमध्ये हे पैसे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता वाटप होणार आहे. परंतु हे पैसे वाटप होणार मध्ये 2 शक्यता वर्तवल्या जात आहेत. पहिली शक्यताचे चान्सेस कमी आहेत, दुसरी शक्यतेचे जास्त चान्सेस आहेत. आता तुम्हाला डायरेक्टली फायनल पॉइंट वरती आपण आलो आहोत. तर बघा, पैसे कधी वाटप होणार. तर पहिली जी शक्यता आहे ती आहे जुलै महिन्याचा हप्ता. बघा, जुलै महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे आज, उद्या आणि परवाचा दिवस 29, 30 आणि 31 जुलै. तर हे जे या दिवसामध्ये पैसे मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण की अजूनपर्यंत महायुती सरकारने या संदर्भात घोषणा केलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी 0.1% चान्स आहे की या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील, जुलै महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये. ठीक आहे, आता दुसरी जी शक्यता आहे ही एकदम प्रॉपर शक्यता आहे व या शक्यतेमध्ये 100% लाभ पात्र महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर पैसे वाटप संदर्भात जी महत्वपूर्ण व दुसरी शक्यता आहे, या शक्यतेमध्ये 100% पैसे वाटप होणार आहेत लाडक्या बहिणींना. हाय चान्सेस आहेत. तर बघा, ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे 100% खात्यामध्ये जमा होणार आहेत.